हे वेकअप सॉन्ग नव्हतं, हा वेकअप कॉल. मराठी बिग बॉसचा सीझन 5 प्रेक्षकांचा खरंच निरोप घेतंय की अजून काही? कारण ज्या शोची इतकी हवा होती, जो शो इतका गाजला होता, तो शो असा तडकाफडकी का बंद होतोय? म्हणजे आत्तापर्यंतचा सगळ्यात गाजलेला मराठीचा बिग बॉसचा सीझन 5 ज्याचे होस्ट होते रितेश भाऊ, आणि रितेश भाऊ मागच्या भाऊच्या धक्क्यावर पण आले नाहीत, त्यामुळे खूप साऱ्या चर्चा रंगू लागल्या. आता ज्यावेळेस आर्या घराच्या बाहेर गेली, त्यामुळे रितेश भाऊंना खूप ट्रोल केलं गेलं. त्यामुळे रितेश भाऊ शो होस्ट करत नाहीयेत. त्यांनी हा शो सोडला असं लोकांना वाटतंय. पण मित्रांनो, असं काही असू शकतं का? आणि एक गोष्ट की हिंदी बिग बॉसचा सीझन 18 तो पण येतोय. त्यामुळं हा शो बंद पडतोय, ही सगळी चर्चा रंगू लागली आहे. तर काय वाटतं तुम्हाला, काय असेल सगळ्या गोष्टी? कशामुळं मराठी बिग बॉसचा सीझन 5 बंद पडला, म्हणजे लवकर बंद होतोय? म्हणजे 14 दिवसांमध्ये तो शो बंद होणार आहे. 14 दिवसात त्याचा ग्रँड फिनाले होणार आहे. म्हणजे शोचा TVR 4.3 इतका असून सुद्धा मेकर्स एवढ्या लवकर हा शो बंद करतायत. एवढी घाई का? कशामुळे? असे सारे प्रश्न तुम्हाला आणि मला पण पडलेत, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त AJ, आणि हा स्पेशल व्हिडिओ आहे मराठी बिग बॉसचा सीझन 5. आता मराठी बिग बॉसच्या सीझन 5 ची इतकी चर्चा होती, इतकी चर्चा होती की काही विचारू नका. आणि ज्यावेळेस आर्याला घराच्या बाहेर काढलं गेलं, त्यावेळेस तर रितेश भाऊंना एवढं ट्रोल केलं गेलं, एवढं ट्रोल केलं गेलं, खूप ट्रोल केलं गेलं, खूप. म्हणजे आणि मला असं वाटतं की रितेश भाऊंना आर्याला बाहेर काढायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी तो डिसिजन बिग बॉसवर सोपवला. आता काय ना, बिग बॉसच्या शोचे ना काही नियम असतात, आणि तुम्ही जर ते नाही पाळले ना, तर तुम्ही घराच्या बाहेर जाता, आणि आर्याने तेच केलं. पण मला असं वाटतं की त्यांना एक चान्स मिळायला पाहिजे होता. रितेश भाऊंनी त्यांना तो चान्स दिला नाही. तो डिसिजन त्यांनी बिग बॉसवर सोपवला, आणि त्यामुळे लोक त्यांना खूप ट्रोल करतात. या ट्रोलिंगमुळे त्यांनी शो सोडला, असं असू शकतं का? रितेश भाऊंना होणारं ट्रोलिंग हे कारण असूच शकत नाही. कारण बिग बॉसचे किती सीझन आलेत आणि किती गेलेत, लोक त्याला ट्रोल करतातच. पण मला असं वाटतं की हे कारण नाहीये. कारण रितेश भाऊ हे खूप जुने कलाकार आहेत. त्यांना किती वेळा तरी ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय, आणि हे कारण नाही आहे. लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की हा बिग बॉस शो नाहीये, हा निकीचा शो आहे, आणि लोक खूप सारे ट्रोल करत होते निकीला, अरबाजला, वैभवला, जान्हवीला, सगळ्यांना. आणि सपोर्ट कोणाला करत होते? सूरजला, अभिजितला, आणि पॅडी दादाला, DP दादाला, या सगळ्यांना सपोर्ट करत होते, आणि सोबतच वर्षाताईंना. बिग बॉस मराठीचा सीझन 5 गाजला. तो कशामुळं? निकीमुळं, अरबाजमुळं, वैभवमुळं, जान्हवीमुळं, सूरजमुळं, DP दादामुळं, आणि रितेश भाऊंच्या होस्टिंगमुळं. आणि रितेश भाऊंची आणि महेश सरांची होस्टिंगची जी कंपॅरिझन होत होती, लोक खूप कंपेअर करत होते की रितेश भाऊ भारी, महेश सर भारी, यांच्यापैकी भारी कोण? हे सगळं चाललं होतं. खूप ट्रोल पण करत होते. आणि या सगळ्यातच आर्या जाधव घराच्या बाहेर गेली, आणि ज्यावेळेस आर्या घराच्या बाहेर गेली, त्यावेळेस शोचा TVR कमी झाला. त्यामुळं मेकर्सने हा शो बंद केला, आणि रितेश भाऊ आणि कलर्समध्ये काही वाद, आणि परवाचा जो भाऊचा धक्का झाला, त्यावर रितेश भाऊ नाही आले. त्याच्यामुळे पण अजून चर्चा रंगू लागल्यात की काय बिनसलंय का मेकर्समध्ये आणि रितेश भाऊंमध्ये? सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी, सगळे प्रश्न लोकांना पडलेत, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील मित्रांनो. म्हणजे कारण काय असू शकतं? ह्यातलं काहीच कारण नाहीये मित्रांनो. तर कारण हे आहे की मराठी बिग बॉसचं सीझन 5 कशामुळे बंद पडलं? तर ते हिंदी बिग बॉसचा सीझन 18 याच्यामुळं. आणि ह्यावेळेस हिंदी बिग बॉसचा शो होस्ट कोण करतंय? तर बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान. आणि त्यामुळेच मराठी बिग बॉसचं सीझन 5 अवघ्या 70 दिवसात संपतंय. आता हे बरोबर आहे की चूक आहे? मला असं वाटतं हे चुकीचं आहे. कदाचित मराठीची पॉप्युलॅरिटी बघून हिंदीवाले असे म्हणले असतील की प्लीज तुम्ही शो बंद करा, नाहीतर आमचा शो फ्लॉप होईल. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असं असू शकतं का? कारण मराठी बिग बॉसची पॉप्युलॅरिटी खूप होती, खूप होती, आणि मेकर्स हा शो बंद करतायत. त्यामुळे मला तर वाटतं की हे खूप चुकीचं आहे. म्हणजे खरंच यार, लिटरली एवढ्या शोची हाईप होती, एवढी चर्चा होती, एवढ्या साऱ्या गोष्टी होत्या, आणि मेकर्सने काय ठरवलं? तर हा शो 70 दिवसातच बंद होतोय. आणि मला असं वाटतं त्यामुळंच रितेश भाऊ सुद्धा भाऊच्या धक्क्यावर आले नाहीत. त्यांना काही इंटरेस्ट नाही राहिला. कारण हा शो जर 70 दिवसात बंद पडत असेल, तर मला वाटतं हे खूप चुकीचं आहे. म्हणजे खरंच चुकीचं आहे यार, लिटरली. म्हणजे अवघ्या 70 दिवसात हा शो तुम्ही बंद करताय. कशामुळं? तर हिंदी बिग बॉसमुळं. आता तुम्हाला वाटेल कलर्स मराठी आणि कलर्स हे 2 वेगवेगळे चॅनल आहेत. तर मित्रांनो, असं काही नाहीये. कलर्स मराठी आणि कलर्स हे दोघे पण भाऊ आहेत, आणि ते एकाच कंपनीत काम करतात. ते म्हणजे वायकॉम 18, आणि जे काही येतं ना, ते सगळं एकाच कंपनीत येतं. कारण इकडून जरी आलं आणि तिकडून जरी आलं, तर येणारे एकाच कंपनीत, वायकॉम 18 मध्ये. त्यामुळं मेकर्सनी असं ठरवलं की मराठीचा बिग बॉस सीझन 5 बंद करा, कारण हिंदीचा सीझन 18 येतोय, आणि तो होस्ट करतोय बॉलिवूडचा भाईजान सलमान खान.
आणि सलमान खान म्हणजे सगळं विषयच संपला तिथं. आणि त्यामुळेच रितेश भाऊंनी सुद्धा बॅकआउट घेतला असेल. त्यामुळेच त्यांना काही इंटरेस्ट नसेल राहिला की यार कशाला जायचं ना भाऊच्या किंवा म्हणजे एवढ्या लवकर जर मेकर शो बंद करतायत तर त्याचा काय फायदा ना. हे खूप चुकीचं आहे आणि असं नको व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की हे म्हणजे बरोबर आहे की चूक आहे? कारण शोची हाईप इतकी होती की काही विचारू नका. आणि महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालली होती की मराठीचा बिग बॉस सीझन 5चा विनर कोण असेल? सूरज, अभिजित सावंत की निकी तांबोळी की अरबाज पटेल? या सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये चालल्या होत्या आणि यामध्येच मराठी बिग बॉसचा सीझन 5 प्रेक्षकांचा निरोप घेतोय. आणि मित्रांनो, ही गोष्ट 100% खरी आहे की मराठी बिग बॉसचा सीझन 5 70 दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतोय, संपतोय आणि लवकरच ग्रँड प्रीमियर येतोय. आपल्याला कोण जिंकतंय हे पण लवकरच कळेल. म्हणजे अवघ्या 14 दिवसच राहिलेत मराठी बिग बॉसचा सीझन 5ला. तुम्ही काय काय मिस कराल? तुम्ही कोणाला मिस कराल? सूरजला, अंकिताला, पॅडी दादाला, टीपी दादाला, वर्षाताईंना की अभिजित दादाला? मला काय वाटतं हा निर्णय बरोबर आहे की चूक आहे? आणि बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर कोण असेल? अभिजित सावंत की सूरज चव्हाण की निकी तांबोळी की पॅडी दादा, टीपी दादा यापैकी कोण? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही यापैकी कोणाला मिस कराल? आणि तुम्ही रितेश भाऊंची होस्टिंग मिस कराल का? मी तर रितेश भाऊंना खूप मिस करेल कारण त्यांची होस्टिंग मला खूप आवडायची. ते माझे फेवरेट आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.